भाजपनं कायम दिलेलं वचन कायम पूर्ण केलं आहे आणि भाजप यापुढेही लाडक्या बहिणींना दिलेलं वचन पूर्ण करेल, तर काँग्रेसने मात्र कायम मतांसाठी खोटी आश्वासनं देऊन महिलांना सगळीकडे फसवलंय। भाजपनं लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या 1500 रुपयात वाढ करून त्यांना महिन्याला 2100 रुपये देण्याचं वचन दिलंय। महाराष्ट्रात महिलांना आजवरचे सगळे 7500 मिळालेत। मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा, आसाम सारख्या राज्यांमध्ये भाजपनं महिलांना दिलेलं वचन आजवर पाळलंय। दिलेला शब्द पूर्ण करणं हा भाजपाचा ट्रॅक रेकॉर्ड आहे, असा प्रचार महायुतीच्या नेत्यांकडून जोरदार सुरू आहे। कर्नाटकात काँग्रेसने महिलांना गृहलक्ष्मी योजनेतून महिन्याला 2000 रुपये देण्याचं वचन देऊन पैसे बुडवले। तेलंगणामध्ये महालक्ष्मी योजनेतून महिलांना 2500 रुपये देण्याची घोषणा करून सत्तेत आलेल्या काँग्रेसने अजूनही ही योजना सुरू देखील केली नाही, तर कल्याण लक्ष्मी योजनेतून नववधूला 1 लाख रुपये आणि 10 ग्रॅम सोने देण्याचे वचन देऊन काँग्रेसने फसवलं। अनेक महिलांना 1 लाख रुपये दिलेच नाहीत तर 1 तोळे सोने देणारच नाही असं म्हणत काँग्रेसने पलटी मारली, अशी टीका महाविकास आघाडीवर होत आहे। हिमाचलमध्ये सगळ्या महिलांना महिन्याला 1500 रुपये देण्याचं वचन देऊन सत्तेत आलेल्या काँग्रेसने इंदिरा गांधी प्यारी बहिणा योजनेच्या अटी रातोरात बदलून लाखो महिलांचे पैसे काँग्रेसने बुडवले। 96% महिला अर्जदार योजनेपासून वंचित आहेत। महिलांना पैसे देण्याची काँग्रेसची नियतच नाही, हे यातून स्पष्ट होते। महाराष्ट्रातही हे लोक सत्तेत आले तर लाडकी बहीण योजना बंद करतील, असा प्रचार महायुतीच्या नेत्यांकडून सुरू आहे। लाभार्थी महिला महायुतीच्या नेत्यांना प्रचारात उत्तम प्रतिसाद देत असल्याचं चित्र राज्यात पाहायला मिळत आहे।